हॅलो गाईज, हा आहे आपला फर्स्ट मिनी व्लॉग. सिद्धू आला श्रीवर्धनवरून आणि आम्ही निघालो आहे पेणला नेणे कॉलेजला NSS सेशनसाठी. पण त्या अगोदर आम्हाला जायचं आहे किशोरच्या ताईकडे डफ कलेक्ट करण्यासाठी. नक्की आज आहे ना? अरे आज आहे बाबा. तू मला माहिती आहे, मी पहिली गली चुकलो, तू दुसरा वेळ चुकलास, पण तिसऱ्या वेळी मी बरोबर आणली. बाकी काय माहिती. अरे देवा. नक्की? हो नक्की. ठीक आहे, कन्फ्युजन नंतर फायनली आम्हाला घर भेटलंय आणि अनिशा डफ शोधतीये. आय थिंक सो डफ मिळाला आहे, पण रोलिंग करण्यासाठी स्टिक्स मिळत नाही आहेत. बट ठीक आहे, ती किशोरला कॉल करून कन्फर्म करते कुठे ठेवलेत ते, पण मला काय वाटत नाही मिळेल म्हणून. पण हा बोलते हाताने वाजवूया. सो ठीक आहे, आपण स्टिक्स मार्केटमधून घेऊ शकतो आणि आम्ही डफ घेऊन निघतोय आता. पण डफसाठी पिशवी पण मिळत नाही आहे, सो असंच हातात घेऊन आम्ही पेणपर्यंत जाणार आहोत हा डफ. आणि आम्हाला निघायचं आहे ट्रेननी. ऑलरेडी उशीर झाला आहे, बट ठीक आहे, दिवा सावंतवाडी आहे त्याच्यामुळे रिलॅक्स होऊन जाऊ शकतो, काय हरकत नाही. आणि बाईक आम्ही अशा ठिकाणी लावलं जिथे आम्हाला पार्किंगचे पैसे द्यावे लागणार नाही. सो सिद्धू म्हणतोय ज्या कॉन्फिडन्सने आपण इथे बाईक लावली आहे, रिटर्न येताना पण तशीच मिळेल ना. म्हटलं बाबा मला काय माहीत नाही. सो स्टेशनला पोचलो आहे आम्ही आणि याचे वेगळे चाळे चालू झालेत. थोड्याच वेळात दिवा सावंतवाडी ट्रेन येईल. एवढी एमटी ट्रेन बघून आमचा विश्वासच बसत नव्हता की सावंतवाडी दिवा ट्रेन आहे. सो आम्ही ट्रॅव्हल करून फायनली पेणला पोचलो रेल्वे स्टेशनला आणि इथे वेट करतोय आम्ही यश आणि रेवनचा, कारण ते आम्हाला पिक करायला येणार आहेत. सो फायनली यश आणि रेवंत आलेला आहे पिक करायला. हे आमचे दोन खास मित्र आहेत पेणमधले आणि एकदम जिवलग. सो आता आम्ही जातोय यशच्या घरी फ्रेश व्हायला. किशोर ऑलरेडी पेणमध्ये आला आहे, जो आमचा वेट करतोय हॉटेलमध्ये. सो पटापट फ्रेश होऊन आम्ही निघतोय आता. पण पटापट काय होत नाही, फ्रेश होण्यासाठी आम्हाला नेहमीच उशीर होतो. सो आम्ही सगळेजण आता निघालो आहे. पहिलं किशोरला भेटणार आणि किशोर आलेला आहे. सध्या खूप फ्लेक्स करतोय कारण त्याला कॉम्प्लिमेंट दिली आहे की तो खूप क्यूट दिसतो. सो आता आम्ही जेवण करतोय सगळेजण. यश, मी आणि रेवंत आम्ही तिघजण व्हेज आणि सिद्धू आणि किशोर हे नॉनव्हेज खाणार आहेत. पण ठीक आहे, मनावर दगड ठेवून आम्ही सुद्धा व्हेज मस्त एन्जॉय केला. आणि तिथे आम्हाला भेटलेले आदेश बांदेकर सर, व्हिडिओ शूट करायला नाही भेटला पण आम्ही चांगला आमचा फोटो सेशन त्यांच्यासोबत झाला आहे. आणि तो झाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा निघालो आहे कॅम्पकडे. सो कॅम्पच्या डेस्टिनेशनला आम्ही पोचलो आहे. खूप मस्त प्लेस होती, बापूजी देवस्थान म्हणून त्या जागेचं नाव आहे. छान होते आणि त्यांचं कॉलेजचं ऑर्गनायझेशन पण खूप छान होतं. सो स्टार्टिंगला किशोरने मुलांना मस्त खेळवलं, हसवलं आणि त्याच्यानंतर माझा सेशन चालू झाला. मुलांना छान एंटरटेन केलं, काही चांगल्या नवीन गोष्टी शिकवल्या, कॉन्फिडन्स, ॲटिट्यूड, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटबद्दल काही टिप्स दिले. आणि त्याच्यानंतर मुलं खूप चार्जअप झाली. त्याच्यानंतर पुन्हा सिद्धूने त्यांच्यासोबत गेम खेळला, त्यांना पुन्हा फ्रेश केलं, चार्ज केलं. किशोरने त्याचे थोड्याशा ॲक्टिव्हिटीज करून दाखवल्या, पथनाट्याबद्दल थोडंसं सांगितलं मुलांना आणि त्याच्यानंतर पुन्हा माझा सेशन चालू झाला. सो मुलांना काही त्यांच्या बेसिक लाईफमध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत शिकण्याच्या त्यांच्याबद्दल सांगितलं. आणि सेशनच्या शेवटच्या 10 मिनिटासाठी मुलांना प्रिपेअर केलं, जो की किशोरचा आहे आणि तो खूप इमोशनल. सेशन पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही निघालो पुन्हा ट्रेनने रोहाला येण्यासाठी. आणि सिद्धूला पर्सनली हा सेशन खूप आवडला, सो एन्जॉय केलं त्याने खूप. आणि ट्रेनमध्ये मला माझे सिनियर भेटले ऑफिसमधले, प्रतीक कदम सर, हा ना, खूप फ्रेंडली आहेत, फ्रेंडली नेचर आहे त्यांचा. आणि माझे मॅनेजर संतोष पवार सर, हे सुद्धा खूप फ्रेंडली आणि फ्रँक आहेत, नेहमी मस्ती करत असतात. आणि आम्ही पोचलो आहे रोहामध्ये. खूप लेट झालं आहे ॲक्च्युली, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त लेट झालं आहे. खूप दमलो आहे आम्ही, खूप टायर्ड होतो. तुम्ही बघू शकता की जाताना आम्ही कसे एकदम फ्रेश होतो आणि येताना एकदम पूर्ण हालत खराब झाली आहे. सो बाय.